झोपलेल्या सालीवर रात्री चढलो. भाग 3. तिचे अंग थरथरू लागले. मी पूर्ण जीभ चिमणीवर आणि चिमणीच्या दाण्यावर फिरवत तिला चोखत होतो. काही वेळाने मी चिमणी चाटून उठलो. आता मला माझा बाबूराव अपेक्षांच्या तोंडात द्यायचा होता. मी तेव्हा शॉर्ट पॅन्ट घातली होती. लगेच उठून काळोखात अपेक्षांच्या तोंडाजवळ आलो. पॅन्ट लगेच झोपरापर्यंत खाली घेतली. अंडरवेअर सकट आणि लांबलचक माझा बाबूराव बाहेर आला. मी लगेच बाबूराव हातात धरून बाबूरावचे टोक काळोखात अपेक्षाच्या होठांवर लावले. तिने आधी तोंड बाजूला केले. ती बाबूराव तोंडात घेण्यास नखरे करत होती. पण मी परत तिचे तोंड माझ्याकडे केले आणि जबरदस्ती बाबूरावचे टोक तिच्या तोंडात घुसवले आणि आत बाहेर करू लागलो. अपेक्षाने तोंड उघडून बाबूराव आत घेतला आणि मी हळूहळू बाबूराव तिच्या तोंडात आत बाहेर करू लागलो. आहाहाहा. शेवटी बाबूराव सालीच्या तोंडात होता. आई झवा. अपेक्षा. कधीपासून हिच्या तोंडात बाबूराव देण्याचा विचार करत होतो. आज शेवटी बाबूराव तोंडात दिलाच. मी सालीच्या तोंडात आत बाहेर करत होतो पण मला जाणवले बाबूराव पूर्ण तोंडात जात नाही आहे. म्हणून मी अपेक्षांच्या तोंडावर वाकलो आणि दोन्ही हात दुसरीकडे ठेवून दंडव्यायाम करतो जमिनीवर तसे ओंडवा झालो आणि बाबूराव घुसवला अपेक्षांच्या तोंडात. मग वर खाली करत बाबूराव पूर्ण तोंडात गेला आणि अपेक्षांचे तोंड झलागलो. आता कुठे जाऊन आनंद मिळू लागला. बाबूराव अपेक्षांच्या तोंडात पूर्ण जात होता. पूर्ण बाबूराव चिकट केला तिने. काही वेळ अपेक्षांचे तोंडात ठेवून मागे झालो. परत पायाजवळ गेलो आणि तिला उपडी झोपवले. उपडी करताच माझी आवडती डिकी समोर आली. मी प्रेमाने आधी डिकीवर दोन्ही हात ठेवले आणि जोरात दाबून डिकीचा आनंद घेऊ लागलो. आहाहाहाहाहाहा. काय डिकी आहे अपेक्षांची. दाबायला सुरुवात करताच बाबूराव उड्या मारू लागला. नाईलाजाने मी डिकीच्या फटीत माझा बाबूराव घासू लागलो. कधी डिकी दाबत होतो तर कधी बाबूराव घासत होतो. प्रेमाने मी डिकीवर किस केले. डिकी चाटली आणि पूर्ण आनंद घेतला माझ्या प्रेमळ सालीच्या डिकीचा. डिकी चाटून मग मी तिला सरळ झोपवले. पाय फाकवले आणि बाबूराव चिमणीत घुसवला. चिमणी खूप चिकट झाली होती. मी बाबूराव घुसवून तिच्यावर स्वार झालो आणि बॅटिंग करायला सुरुवात केली. तिच्या अंगावर झोपून तिचे होठ चोखत होतो आणि खालून दणादण बाबूराव चिमणीत टाकून बॅटिंग करत होतो. बाबूराव एवढा कधी आनंदात मी पाहिला नव्हता. आज पूर्ण जोशमध्ये सालीला बॅटिंग करत होता. आई घाली. एकदम भरलेली माल आहे. दे दणादण बाबूराव चिमणीत घालून बॅटिंग करत होतो. तेवढ्यात बायकोची थोडी हलचल दिसली. मी थोडा घाबरलो आणि थांबलो. बायको फिरून झोपली. आता तिचे तोंड आमच्याकडे होते पण तिने तोंडावर चादर घेतली होती. मी परत दीर्घ श्वास घेतला आणि वेळ न घालवता सालीला सोलून काढायला लागलो. बॅटिंग करत करत सालीने मला घट्ट पकडले आणि चिमणीतून पाणी सोडले. माझे पण पाणी टोकाला आले होते. मी जोरजोरात बॅटिंग करत पाणी सोडायच्या आधी बाबूराव बाहेर काढला आणि हातात धरून चिमणीवर सर्व पाणी उडवले. पाणी निघेपर्यंत बाबूराव हलवत होतो. मग असाच उठलो, पॅन्टवर केली आणि जाऊन माझ्या जागेवर झोपलो. त्या रात्री सालीला कचाकच करून खूप मजा आली. त्यानंतर जेव्हा पण साली मला बोलावते भेटायला, तिच्या चिमणीला हात लावल्याशिवाय येत नाही. जर तुम्हाला माझ्या कथा आवडत असतील तर कृपया आपल्या मित्र मैत्रिणींसोबत हा चॅनेल शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यामुळे मला खूप आनंद होईल आणि आपल्या चॅनेलच्या वाढीस मदत होईल. तुम्ही अजून सबस्क्राईब केले नाहीत का? तर लगेच सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि बेल आयकॉनला दाबा. म्हणजे नवीन कथा आणि अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील.